तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? मी मस्त आहे. तुम्ही पण मस्तच असाल आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त असाल, कारण कुणालाही वेळ नाही आजकाल. तर मी आज ना थोडा वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहे. तसं तर मला माहिती आहे, तुम्हाला सकाळ सकाळी आज माझा म्हणजे डोक्यात काहीतरी आलं की तो विषय राहून जातोय परत. आणि आता आवाज बघा किती येतोय. त्या काहीतरी बिल्डिंगचं काम चालू आहे त्यामुळं खूप आवाज येतोय. तरी पण म्हटलं बघूया, म्हणजे त्या आवाजात पण आपला म्हणजे आवाज येतोय का माझा आवाज जरा जास्त व्हायला पाहिजे ना, त्यामुळं मी आज जरासं मोठ्यानं बोलते. बघा, आज ना कामं पण खूप पडलेत. हे काय, हे भांडी पडल्यात, अजून कपडे आहेत, निम्मा स्वयंपाक झाला आहे, निम्मा करायचा आहे. निम्मा स्वयंपाक म्हणजे नाश्ता करून दिला आहे सगळ्यांना. आता दुपारचा डबा असतोय, दुपारी काही 1 वाजता असतोय, त्यामुळं जरासं निवांत म्हटलं पहिल्यांदा व्हिडिओ बनवावं. तर मला आजकालच्या सुनांसाठी ना एक बोलायचं आहे. तर पोरीनो, हे बघा, आजकाल ना सासवा घरचे सगळे घाबरल्यात सुना सुना कशा मिळतील म्हणून. तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घेऊ नका, गैरफायदा घेऊ नका, चांगल्या गोष्टीचा फायदा घ्या. आमच्या वेळी असं नव्हतं बरं का. त्यावेळी असं होतं, गेली तर जाऊ दे, दुसरी मिळत्या, असं होतं. काय काय माझ्या वयाच्या असतील त्यांना माहीत असेल बघा. सरळ सरळ आमच्या सासवा लेकाला सांगायच्या, जाऊ दे रे, कशाला पाहिजे तुला. किती जर चांगलं असलं, किती जर आपण समजून घेतलं, किती जरी त्यांच्या कलानं वागलं, तरी सुद्धा हे वाक्य ऐकायला मिळायचं. काय बघून करून घेतलाय कोणास ठाऊक, असे म्हणायचे. एखादं जर लव्ह मॅरेज केलंच तर खूप वाईट अवस्था होती. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल जे माझ्या वयाचे आहेत ते, कारण त्यावेळी मोबाईल नसायचे आणि घरी फोन वगैरे म्हणजे जास्त हे करायचे नाहीत. आणि लव्ह मॅरेज झाल्यावर तर घरचे ॲक्सेप्ट करायचे नाहीत. आता सर्रास ॲक्सेप्ट केलं जातं. चांगली गोष्ट आहे ती, वाईट नाही आहे. पण मुलीनो, तुम्हीसुद्धा विचार करा. म्हणजे आईवडिलांना तर तुम्ही विचाराच, कारण त्यांचे अनुभव खूप महत्त्वाचे असतात. त्यांच्या अनुभवाशिवाय कोणतीही गोष्ट निर्णय घेतलेले आपण चुकू शकतोय, आणि 100% चुकू शकतोय. मग जोपर्यंत आईवडील होय म्हणत नाहीत तोपर्यंत कधीही लव्ह मॅरेज करू नका. जर त्यांना नाही पटलं तर खरोखर ते मुलगा आपल्यासाठी बनला नाही असं समजून सोडून द्या. पण आयुष्य असं म्हणजे परत परत येत नाही. आम्ही केले बरबाद आयुष्य, तुम्ही करू नका. जे चुका आम्ही केल्यात ते चुका तुम्ही करू नये म्हणून मी माझी स्टोरी सांगते. कारण बघा, जे जे आम्ही भोगलंय ते आमची पोरं, आता तुम्ही कोण पण म्हणजे किती पण माझी फॅमिली असू दे, काय असू दे, एकाला जरी माझं कळलं तरी बास आहे म्हणते मी. का तर त्याच्यापासून काहीतरी घेण्यासारखं आहे. तर त्यावेळी असं होतं, लव्ह मॅरेज करून आणल्यानंतर ॲक्सेप्ट केलं जात नसायचं. आणि माझं तर आयुष्य वेगळंच होतं, खूप वेगळं होतं. कारण मी एक हँडिकॅप आहे, तरीसुद्धा मी लव्ह मॅरेज केलं. चुकीचं केलं का बरोबर केलं माहीत नव्हतं. त्यावेळी मी असा विचार केला, कॉलेजमध्येच असताना, म्हणजे कॉलेजला होते मी, आणि माझं म्हणजे माझ्या वडिलांनी खूप माझ्यासाठी कष्ट घेतलेले. मग त्यावेळी मला वाटायचं, जर आता हा करून घेतो म्हणून लागलाय तर असू दे, करूया. काय कष्ट घ्यायचे ते आपल्याला कष्ट पडतील, पण आपल्या वडिलांना त्रास होणार नाही. वडिलांना ह्या गोष्टीसाठी त्रास होणार नाही की म्हणजे बघा, आता घरात जर पोरगी असली तर बहीण भाऊ त्यांचा वाद असायचाच, नाही असं नाही, कशाच्या पण कारणावरून वाद असायचा. आणि मला त्याचं खूप वाईट वाटायचं. मग आई बाहेर आली की प्रत्येक वेळी माझा चेहरा बघून म्हणायची, का का असं बसल्यास, काय झालं काय. मी म्हणायची नाही काय झालेलं. जरी झालेलं असलं तरी म्हणायची, का तर आई बाहेर गेली की तिला वाटायचं घरात काहीतरी पोरं दंगा घालतील, म्हणजे काय नाही का, भांडत्यात, आमच्यात भांडणं व्हायची सारखी. मग मला त्या गोष्टीचं वाईट वाटायचं. त्यावेळी मी आईला खूप वेळा म्हणायची, तुला वाटते म्हणायची आई,
आत्ता तू म्हणतेस असू दे, समजून घे समजून घे. कुठंपर्यंत मी समजून घ्यायचं? जर माझं लग्न नाही झालं तर मी असंच कसं, म्हणजे त्यांचं ऐकून घेऊनच राहायचं काय? का ऐकून घ्यायचं मी आईला खूप वाद घालायची. पण आता वाटतंय त्यावेळी जर आईचं ऐकलं असतं तर जी आज आयुष्याची परवड आहे ती झाली नसती. खरंच मुलींनो, आयुष्य सोपं नाही. जर चांगला जोडीदार मिळाला तर ठीकच आहे, पण लव्ह मॅरेज 100रातले एखादेच निभवले जातात. ते सुदैवी कोण आहेत काय माहीत नाही, त्याच्यात मी तर नाही आहे. त्यामुळं खूप जास्त विचार करून निर्णय घ्या. खूप म्हणजे अवघड परिस्थिती आहे. आणि परत काय होतं माहिती का, ते आपण म्हणतोय की हां आपण आता चुकलोय म्हटल्यावर आपण निस्तरायला पाहिजे. मी तर एवढं कष्ट केलं, एवढं हे केलं, सासरच्यांना काही पडलेलं नसते. ते तुम्हाला कायम जज करणार. ते त्यांना वाटायचं माझं पोरगं चांगलं आहे, ही अशी आहे पायानं. किती जरी काम केलं, एखादी चांगली सुद्धा माझ्या जागी असती तर केली नसती. एवढं जरी केलं तरी ते त्यांना दिसायचंच नाही. अहो त्यांना ते मान्यच करायचं नसते, तर का मान्य करतील ते? कारण त्यांचा मुलगा हातापायानं चांगला आहे ना. जरी ते बोंबलत हिंडत असला तरी त्याच्यापेक्षा जास्त मी काम करत असले तरी त्यांना फक्त माझं म्हणजे पायाखंड कमजोर असणं दिसतंय, पाय नसलं ते दिसतंय. पण माझ्यातले जे चांगले गुण आहेत ते कुणीच बघितले नाहीत. ह्या गोष्टीचं वाईट वाटायचं. माझ्या वडिलांनी मला कधी दुसऱ्यांवर डिपेंड राहायला शिकवलं नाही. सगळ्यांना म्हणजे वाटायचं की हां हिला काय काम होते, पण मी इतकं काम करायचे का तर सासरची लोक चांगलं म्हणू देत म्हणून. पण त्यांनी शेवटपर्यंत चांगलं म्हटलंच नाही. कुठं म्हणजे घरी पण घेतलं नाही. कुठं बोंबलत भाड्यानं खूप ठिकाणी राहिलो. मग कायम भाड्यानंच राहायचं. घरी पण घेतलं नाही त्यांनी. घरी कधी घ्यायचे? काहीतरी पैसे वगैरे त्याच्या लेकाला मिळाले की पैशासाठी फक्त त्यांनी हे केलं. त्यांनी माणूस म्हणून माझं कधी ॲक्सेप्टच केलं नाही मला. त्यामुळं ना परत मग शेवटी मी निर्णय घेतला की जाऊ दे, आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होतोय हे मी सगळ्यांना वाटलं. तू म्हणजे असं सोडून काय करणार आहे का? सगळ्यांना म्हणजे हे वाटायचं की आता अशा अवस्थेत तू जाणार कुठं, काय करणार? घर सोडून बाहेर भाड्याच्या घरात त्याच्याबरोबर राहिलं तरीसुद्धा म्हणजे तिथंसुद्धा त्रास होताच नव्हता असं नाही. तिथंसुद्धा त्रास असायचा. आणि ते घर सोडावं लागलं ज्याच्यासाठी माझ्या वडिलांकडं पैसे घेतले होते, तरीसुद्धा मी एका शब्दानं बोलले नाही. का बोलले नाही? कारण माझी मजबुरी होती. लोकांनी त्या मजबुरीचाच फायदा घेतला. आणि घेतात बरं का, लोक आपल्या मजबुरीचा फायदा घेतात. आपण गप्प बसतोय, शांत बसतोय, याचा फायदा खूप लोक घेतात. समाज हा असाच आहे. आपल्या म्हणजे मजबुरीचाच फायदा घेतला जातोय. मग त्यानंतर मी म्हणजे ज्यावेळी करोनाचा काळ होता त्यावेळी म्हणजे पूर्णच त्याला सोडलं. आधी कसं भांडत करत इकडं थोडं राहायचे, पण परत मी निर्णय घेतला. का तर मी असा चांगला पण एक विचार केला की आज माझ्याबरोबर तो इकडं तिकडं बोंबलत भाड्याच्या घरात फिरतोय. उद्या कदाचित मी त्याच्याबरोबर नसेल तर आईवडिलांनी म्हणजे आईवडील त्याला घरी बोलवतील, आईवडील त्याला बघतील. माझं पोरगं पण आहे तिथं आईवडिलांकडं त्याच्या, तर पोरगं माझ्याजवळ नसायचं, सासू सासऱ्याकडं, त्याच्या आजी आज्याकडं. आणि ते कधी आणायचेच नाहीत माझ्याकडं. मला म्हणायचे, ती एवढं मी काम करत होते तरीसुद्धा म्हणायचे तुझं पोरगं तुला सांभाळायचं होत नाही. मग त्यानंतर मी
निर्णय घेतला, जाऊ दे म्हटलं. तर आता सध्या तुम्हाला सांगते, मी त्याला सोडल्यानंतर लगेच तो घरी गेला. लगेच त्याला घरी घेतलं घरच्यांनी, घरी घेतलं. परत आता तो आहे, मुलग्याबरोबर राहतोय. आणि आता इतके वर्ष मी म्हणजे चांगल्या ह्याच्यासाठीच मी सोडले त्याला. कारण माझं जर म्हणजे माझं चांगलं होऊ दे वाईट होऊ दे, मला का त्याच्याशी काय घेणं देणं नाही. तुझे आई वडील तुझ्याजवळ राहतील, तू चांगला राहशील, जाऊ दे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी जो निर्णय घेतला तो चुकीचा आहे का बरोबर आहे. मी सुरुवातीला घेतलेला निर्णय पण तो मला माहीत नाही कसा आहे, पण आत्ताच आपण तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच माझी स्टोरी सांगत जाईन मी. तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे मला.